हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। त्या 29 जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आहे या वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी। तर या संकष्टीला लंबोदर संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही वर्षातली पहिली चतुर्थी आहे आणि त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात। पहिली म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि दुसरी विनायक चतुर्थी। संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षात येत असते आणि विनायक चतुर्थी ही शुक्ल पक्षामध्ये येत असते। या दोन्ही चतुर्थी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी समर्पित असतात आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची यथासांग पूजा केल्यामुळे आपल्याला त्याचं शुभ फळ हे प्राप्त होत असतं। उद्या सकाळी 6:11 चतुर्थी चालू होणार आहे आणि 30 जानेवारीला सकाळी 8:54 समाप्ती होणार आहे। त्यामुळे आपल्याला चतुर्थीचं व्रत करायचं आहे। म्हणजे सोमवारी 29 जानेवारीला उद्याच्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला हे व्रत सोडायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। उद्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या जवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही आणि जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी या सुद्धा दूर होतील आणि आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता, विघ्नांचा नाश करणारे देवता मानत असतो आणि म्हणूनच कोणत्याही कार्याची, शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत यासाठी आपण ही पूजा करत असतो। त्याचबरोबर आपण जेव्हा दूरचा प्रवास करत असतो तेव्हा सुद्धा सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं नाव घेत असतो, जेणेकरून आपला प्रवास जो आहे तर तो सुखरूप व्हावा आणि प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आणि प्रवास सुखाचा आणि आनंदाचा होऊ देत यासाठी आपण बाप्पांचं नाव घेऊन त्या प्रवासाला सुद्धा सुरुवात करत असतो। गणपती बाप्पा हे जीवनातील सर्व अडचणी आणि संकट दूर करणारे देवता आहेत आणि त्यांना समर्पित असणारी चतुर्थी ही उद्याच्या दिवशी आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत। त्यामुळे त्या उपायांचं आपल्याला नक्कीच फळ हे प्राप्त होत असतं आणि त्यासोबतच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी उपाय करायचे आहेत आणि हे उपाय आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत। कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरती कोणत्याही प्रकारचं वाईट संकट, अडचणी येऊ नये आणि जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे। उद्या नवीन वर्षातली पहिली चतुर्थी आहे। सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आंघोळ करायची आहे। आंघोळ झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये ओतायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की लाल जास्वंदाचं फूल असेल किंवा लाल रंगाचं फूल असेल तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा आहे। धूप दीप आपल्याला लावून त्यांची पूजा करायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। जर गणपती बाप्पांची पूजा करून आपण जर हा उपाय केला तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक लिंबू लागणार आहे। पिवळ्या रंगाचा लिंबू तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे। कुठेही खराब झालेला किंवा डागाळलेला लिंबू तुम्हाला घ्यायचा नाहीये। स्वच्छ लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे। स्वच्छ तो धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून बसायचा आहे। लिंबू उजव्यामध्ये हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक वेळेला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे आणि हे तुम्हाला म्हणून झाल्यानंतर तुमच्या दोन्ही हातांमध्ये तुम्हाला हा लिंबू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील ज्या पण सर्व अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होऊ देत
देत अशी प्रार्थना करायची आहे। माझ्या कुटुंबावरती कुठल्याही प्रकारचं विघ्न संकट येऊ देऊ नको आणि ते संपूर्णपणे नष्ट होऊ देत अशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे। त्यानंतर हा लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांचा तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल तर तिच्या मागे तुम्हाला हा लिंबू ठेवून द्यायचा आहे। पुढे ठेवायचा नाहीये, मागच्याच साईडला तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला हा लिंबू तसाच त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे राहू द्यायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार असणार आहे, तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि अंघोळ झाल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे। लिंबू तुम्हाला उचलून घ्यायचा आहे। लिंबू उचलून घेतल्यानंतर तो तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। आता वाहतं पाण्यामध्ये विसर्जित करत असताना तुम्हाला तुमच्या मनामधली इच्छा व्यक्त करायची आहे आणि तो विसर्जित करायचा आहे। त्याचबरोबर बघा, आता जर तुमच्या आजूबाजूला वाहतं पाणी नसेल, मग नदी नसेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये सुद्धा टाकून दिला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला लिंबू जो आहे तर तो कट न करता आपल्याला डायरेक्टली वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करा, त्यामुळे आपली इच्छा, मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल। इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली असा मानला जातो आणि जीवनातील सर्व अडचणी या त्यामुळे दूर होतात। कुटुंबावरती कधीही कुठल्याही प्रकारचा विघ्न संकट सुद्धा येत नाही आणि आलेली संकट सुद्धा नष्ट होत असतात आणि त्यामुळे आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती सुद्धा होत असते। चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।